समाजात काही अशा गोष्टी घडतात ज्या माणसाला चांगले विचार करण्यास, संघर्ष करण्यास आणि पुन्हा एकदा उभं राहण्यास शिकवतात. जरी जीवनात कितीही अडचणी असल्या तरी जिद्द आणि आशा यामुळे अनेक वेळी माणूस त्याचा सामना करतो आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत राहतो. अशीच एक कथा आहे एका साध्या पण अत्यंत संघर्षशील मुलीची, जिने आपल्या जीवनातील प्रत्येक कटकटीला मात देत आशेच्या किमतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ही कहाणी आहे राधिकाची. राधिका गावातील एक साधी मुलगी होती. तिच्या कुटुंबाची परिस्थिती अगदीच गरिबीच्या काठावर होती. तिचे वडील मोलमजुरी करत होते आणि आई घरकाम करत होती. राधिकाला लहानपणापासूनच शाळेत जाण्याची खूप इच्छा होती. तिला शिकवण्याची आवड होती. पण परिस्थितीने तिला नेहमीच परतवलं. तिला शाळेत जाण्याची संधी मिळवणं हेच मोठं आव्हान होतं. एकदा राधिका आपल्या आईवडिलांशी बोलत होती. "आई बाबा, मी शाळेत जाऊ इच्छिते. कृपया मला शाळेतील पुस्तकं आणि युनिफॉर्म खरेदी करून द्या." तिच्या आईवडिलांची पण इच्छा होती की आपल्या मुलीला शिक्षण द्यावं, पण त्यांना खूप कष्ट करून एकूण घर चालवणे शक्य होत होतं. असं असूनही राधिकाच्या इच्छेला थोडं थोडं मान देत तिच्या आईवडिलांनी तिला शाळेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी घेतल्या. शाळेतील दिवस सुरू झाले आणि राधिकाने शिकण्यासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट यामुळे ती जास्त आणि जास्त हुशार होऊ लागली. शाळेतील शिक्षकांनी तिच्या कामाचे आणि शिकण्याच्या रुचीचं कौतुक केलं. राधिका नेहमीच पहिल्या नंबरवर यायची, पण त्याच वेळी तिला एक अडचण सतत भेडसावत होती. ती म्हणजे तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती. शाळेच्या फीसाठी पैशाची कमतरता, पुस्तकांसाठी आवश्यक निधी यासाठी तिला नेहमीच चिंता असायची. तरीही तिच्या मनात एक ठाम विश्वास होता, मी शिकून काहीतरी करीन आणि आपल्या कुटुंबाला सुखी करीन. या विचाराने ती दिवसेंदिवस मेहनत करत राहिली. तिच्या शिकण्याच्या जिद्दीने तिच्या शिक्षकांसह गावकऱ्यांनाही प्रेरित केलं. राधिका गावातल्या एका मुलीला भेटली जी शिकण्याची संधी शोधत होती. तिला शाळेत जाण्याची गरज होती, पण तिला फुकट पुस्तकं किंवा इतर सुविधा मिळणं कठीण होतं. राधिकाने त्या मुलीला मदतीचा प्रस्ताव दिला. ती म्हणाली, "तुम्ही शाळेला जाण्याचा विचार करा, मी तुमच्यासाठी सर्व सहाय्य करेन." तिने स्वतःच्या अनुभवातून त्या मुलीला आशेचा कंदील दाखवला. राधिका नेहमी हेच मानायची की जर एका व्यक्तीने दुसऱ्याला मदतीचा हात दिला तर ते एक चांगलं दान ठरू शकतं. दुसऱ्या बाजूला राधिकाचे शिक्षण हळूहळू चांगले होत गेले. तिला एका मोठ्या शहरातील एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजूनही सुसंगत नसली तरी तिच्या कुटुंबाने तिच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले. ती शिक्षण घेत असताना तिच्या गावात एक मोठं वादळ आलं. त्यामुळे अनेक लोकांचे घर ध्वस्त झाले आणि खूप लोकांना मदतीची गरज पडली. राधिकाने ठरवलं की ती आपल्या शिक्षणाबरोबरच या संकटग्रस्त लोकांच्या मदतीसाठी कार्य करेल. ती शहरात असताना ती सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाली आणि राधिकाने एक मोठ्या स्वयंसेवी संस्थेशी स्वतःचं नातं जोडलं आणि अनेक गरीब आणि वंचित लोकांसाठी काम सुरू केलं. ती आपल्या शालेय, कॉलेज आणि ज्ञान वापरून लोकांना मदत करत होती. राधिका सांगत होती की आशा नक्कीच जिवंत राहिली पाहिजे. कुठेही संकट आले तरी माणसाच्या मनात आशेचा किरण हवा असतो. कॉलेजमध्ये शिकत असताना राधिका इतर विद्यार्थ्यांनाही शिकण्याची संधी मिळवून दिली. तिने गावातील अनेक मुलांना शिकवलं आणि त्यांना शहरात दाखल होण्यासाठी मार्गदर्शन केलं. तिच्या प्रयत्नामुळे अनेक मुलांच्या जीवनात एक नवा सूर्योदय झाला. कथेचा शेवट हे सांगतो की राधिकाने आशेच्या किमतीचा अनुभव घेतला होता. तिच्या प्रयत्नांनी, संघर्षांनी आणि ठाम इच्छाशक्तीने जीवनाला नवा अर्थ दिला. शिक्षण केवळ स्वतःचं न राहता तो समाजाच्या उन्नतीसाठी सुद्धा वापरला. हेच तिचं यश होतं. राधिकाने शिकवलं की जीवनात कितीही कष्ट आले तरी आशा कधीही मरणार नाही. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर एक निश्चिंत विश्वास होता. आशेची कडी उघडली की एक दिवस नक्कीच फुलं येतील. राधिकाचे जीवन हे एक प्रेरणा देणारे उदाहरण आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आशा आणि जिद्द हेच महत्त्वाचे आहेत. ही आहे जीवनाला अप्रतिम प्रेरणा देणारी गोष्ट.